आणि त्यांच्या साथीला आकाश, प्रमोद कदम. आज एनके दिसत नाहीयेत. आज एनके यांची अनुपस्थिती आहे. संघाला कितपत जाणवेल याची देखील उत्कंठा असेल. चला प्लीज विनंती असेल पंचांना देखील थोडस आपण गती देऊया सामन्यांना, कारण 2 उपांत्य लढती, एक अंतिम लढत आपल्याला खेळवायची आहे. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू, पहिला चेंडू, फॉलोइंग स्वीप. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. फलंदाज प्रमोद कदम यांच्या बॅट मधून येतोय दर्जेदार षटकार. पहिला चेंडू अगदी फुलटॉस. मेजवानी होती आणि मेजवानी अगदी दोन्ही हाताने स्वीकारली. आजचा रविवारचा दिवस आणि या रविवारच्या दिवसामध्ये खूप जण मात्र मांसाहार करतात आणि मात्र फलंदाजाला ही सुवर्ण संधी होती, मेजवानी होती. दोन्ही हाताने त्याने मात्र स्वीकारली आहे. सचिन माने यांच्या पहिल्या चेंडूवर षटकाराने धावांचं खातं उघडलं जातंय. शितपवाडी ब. आज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एक वक्तव्य केले की आमच्याकडे पुरेसे खेळाडू नाहीयेत, परंतु खेळाडू नसताना देखील मैदानाच्या आतमध्ये उतरले टीम. आणि कौतुक प्रत्येकाला असतं, कारण प्रत्येक जण आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळत असतो आणि ते मात्र सातत्याने प्रदर्शन करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. दुसरा मोठा फटका, चौकार. प्रमोद कदम. आता मात्र प्रमोद कदम यांनी हात खोललेत. अगदी झेलची संधी होती. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न. वाईडिश बिडॉन आहे ती साइड वर्तुळाच्या आतमध्ये. अगदी मिड विकेट म्हणावं लागेल. बिडॉन आणि मिड विकेटच्या दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. निर्धाव चेंडू. प्रमोद कदम स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत असताना धावसंख्या 3 चेंडू अखेर 10. बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय जरूर. चेंडू हवे. झेलची संधी असेल. झेल पकडला जात तो एका आणि होय फलंदाज बाद. अगदी या शेवटच्या क्षणाला वाटलं की चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीत, परंतु क्षेत्ररक्षकाने जे केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे राहिलेत. फलंदाज प्रमोद कदम बॅक टू द डगआउट. अगदी एनके उशिरा आलेत वाटतं आणि एनके फलंदाजीसाठी आलेत, म्हणजेच काय तर भवानीनगर सर्वे संघाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नवनाथ कदम. आज अतुल भालेकर यांचं आपण अर्धशतक पाहिलं. बाबूराव पाटील यांची विकेट हॅट्रिक, निर्धाव षटक पाहिलं. स्वप्नील जाधव सलग 4 चेंडूवर 4 षटकार. राज शेलार, अक्षय काटे 3 चेंडूवर 3 षटकार. विस्फोटक फलंदाजी पाहिले. अद्याप उपांत्य लढत, अंतिम लढत, वेगवेगळे विक्रम रचले जातील नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून. एनके क्रमांक 3 वर आलेत. पहिला धक्का बसतोय 10 ला. 1-2 चेंडू शेष असतील. सचिन माने सज्ज होतील. सचिन माने बैठक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेलची संधी आणि इथे मात्र चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये आलेला अपयश एनके यांना मिळालंय. जीवनदान. आता तुम्ही हा झेल नसेल सोडला तरी मॅच सोडली का? शितपवाडी ब. हा मात्र आता प्रश्न पडला असेल त्यांच्या समर्थकांना आणि प्रेक्षकांना देखील. एनके यांचा झेल सोडणं तुम्हाला महागात पडेल की नाही हे पाहिजे. सचिन माने यांनी जी संधी निर्माण केली होती, परंतु संधी गमावली आहे क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या धावफलकावर 11 ला 1. 1 टू गो. शेवटचा चेंडू ऑन साइडला. चेंडू हवेत. स्क्वेअर लेग डीपला तैनात. मोये अगदी हाताला लागून चेंडू जाईल सीमा पार. षटकार. सलगच्या 2 चेंडूवर 2 जीवदान प्राप्त झालेत एनके यांनी. आणि मित्र म्हणेन दुपारी घरी जेवण करून आलेत की बाहेर जेवण करून आलेत माहित नाही, परंतु जेवणामध्ये नक्कीच नशिबाची गोळी खाल्ली असणार. 2 चेंडूवर 2 जीवदान प्राप्त झालेत. 17 ला 1. 17 ला 1. नक्की नाहीतर मराठी सिनेमा जत्राची आठवण यायची सर. नाहीतर भरत जाधव यांच्या मराठी सिनेमा जत्राची आठवण यायची. त्या कोंबडीच्या मागे आपल्याला सगळ्यांना पळावं लागेल. जत्रा सिनेमा आठवला.
षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीसाठी आले संतोष. अगदी रोशन कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडू अगदी रोशन यांनी आम्हाला आणून दिलाय. चांगलं काम रोशन यांचं देखील आम्ही पाहिलंय. थँक्यू सो मच रोशन. असे आज उद्या देखील आपल्याला यायचंय. उद्या मात्र तुला रंगवून पाठवतो आम्ही घरी. तुझ्या घरचे देखील तुला ओळखणार नाहीये. संतोषचा पहिला चेंडू ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडूला टाइम करू शकले नाही. चेंडूला अगदी एका धावेसाठी परावर्तित केले. एक सिंगल धावसंख्येमध्ये जोडली जाईल. आकाश यांचं खातं उघडलं जाते. संघाची धावसंख्या धावफलकावर 18. बैठक मारलाय यावेळेला मात्र दिशा अगदी लॉंगलेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना एक धाव. प्रमोद बाद झाल्यानंतर एनके आणि आकाश यांनी जबाबदारी घेतली. एनके यांच्या बॅट मधून मात्र मोठे फटके आले. एक षटकार जरूर आला एनके आणि एनके यांची बॅट कशी प्रदर्शन करेल यावर मात्र संपूर्ण सामन्याचं गणित अवलंबून असेल. बकरा चषक अगदी बकरा देखील दाखल झालाय. अंडी आहेत, कोंबडी देखील दाखल झाले आणि मिरेंडाचा खंबा देखील आहे. टॅप केलाय. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडू पकडला जाईल. संतोष चांगली गोलंदाजी अद्याप शांत ठेवले एनके यांना. तुम्ही एनके यांना शांत ठेवलाय यातच तुमचा नक्कीच विजय म्हणावा लागेल. गोलंदाजी करत असताना संतोष शितापवाडी ब फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू अगदी डाऊन द लेग साइड. चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. बैठक मारण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या दिशेला लागलाय. चेंडू यष्टीरक्षक सचिन माने वेगाने चेंडूवर जातील. तद्वर चेंडू अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव. सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु एनके यांना अद्याप एक षटकार आलाय त्यांच्या बॅट वरून, परंतु म्हणावी तशी फलंदाजी नाही झाली सर. कारण एनके मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. मोठे मोठे उत्तुंग षटकार, परंतु अद्याप गोलंदाज संतोष आणि त्यांना शांत ठेवले. संतोष बॅटच्या आतली कडा बिहाइंड द विकेट गोशांकित क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू मान्यवरांचा कटआउट आहे त्या दिशेला अगदी चेंडू मार्गस्थ होतोय. बॉस यांच्यावर असलेलं प्रेम हे आपल्याला पाहायला मिळतंय. 1 to go. शेवटचा चेंडू अक्रॉस द बॅटने ऑन साइडला खेळलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. सीमारेषा पार. थोडीशी चुकी घडली, थोडी तर नाही जास्त चुकी, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. मिळतोय सवकार. कुमार अमर कदम बॉस यांची विकेट मिळवली आणि एकदम नाचायला लागले होते. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल पहा. एनके यांच्या बॅटमधून आलाय सवकार. सवकार आणि 2 षटकांची होते सांगता. 2 षटका अखेर टीम भवानीनगर सळवे 26-1. माने सरकार त्या कोंबड्यांना नीट पकडून ठेवा, नाही तर जत्रा पिक्चरची इथे शूटिंग व्हायची. भरत जाधव यांची आठवण आली आम्हाला त्या कोंबड्या पाहिल्या. आणि काय तो मराठी सिनेमा गाजला होता जत्रा. अगदी प्राइस 2250 750 ml. नक्कीच आम्ही कोणत्याही जाहिरात करत नाहीये, फक्त स्पर्धेचं निमित्त आहे. त्या निमित्ताने आपण हा सगळा खटाटोप चालवलाय, बाकी काही नाहीये. अंतिम षटक गोलंदाजीसाठी आले सुशांत. सुशांतचा पहिला चेंडू आक्रमण केलंय. डीप मिड विकेट. सीमा पार चेंडू जाणार नाही. क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. फलंदाज बाद. अगदी ऑन साइडला सीमारेषा थोडीशी छोटी आहे, परंतु जर तुम्ही चेंडूला टाइम करू शकत नाहीये ना, तर तुम्ही बाद होणार. तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर संतोष आणि सुशांत यांनी गडी बाद केलाय. धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना
वाईट चेंडू आलाय त्याच दरम्यान अगदी सुशांत यांनी अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय। सामना मात्र अगदी दुपारच्या सत्रामध्ये शांत पद्धतीने धावा यायला पाहिजेत। प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न ऑन साइडला जमिनीलगत फटका सजवणार होते चुकी। क्षेत्ररक्षक अगदी या दुपारच्या सत्रामध्ये असं वाटतं डोळ्यावरती झापड उडाली आहे। चौकार खराब क्षेत्ररक्षण झाले या सामन्यामध्ये। शीतपवाडी ब संघाचं ज्या प्रकारचं तुम्ही क्षेत्ररक्षण केलंय याचा भुर्दंड तुम्हाला नक्कीच सोसावा लागेल, कारण समोर जर पाहिलं तर भवानीनगर सळवे आणि तुम्ही या संघाच्या विरोधात खेळत असताना अशा चुका नाही करू शकत। तुमचा सामन्यातील स्पर्धेतील प्रवास संपेल असंच दिसेल, परंतु डाऊन द लेग साइड वाईड बॉल सलगसा येतोय। गोलंदाज सुशांत यांना मात्र शांत पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल। धावसंख्या धाव फलकावर अगदी 31। फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका सजवलाय, डीपला आहे लॉंग ऑफ। सुमित आहे चेंडूवर एक धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज। चांगली फेकी चांगलं क्षेत्ररक्षण अगदी समोरच्या दिशेने फटका सजवला, परंतु लॉंग ऑफ अगदी सरळ ठेवलाय। स्लॉट मध्ये होता चेंडू हवेत खेळलाय, काऊ कॉर्नर सीमा रेषा लगत आहे आणि अगदी आज चेंडू काही हातामध्ये बसत नाही। या शीतपवाडी ब संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त केल्यात। आम्ही याआधी देखील उल्लेख केला की एनके यांनी मात्र आज नशिबाची गोळी खाल्ली आहे, 3रं जीवदान प्राप्त होत आहे एनके यांना। या चेंडूवर मात्र एनके शांत बसणार नाहीये। छोटा पूल चेंडू जाईल सीमा पार, एक दर्जेदार फटका दमदार बकरा चषक षटकार। या षटकाराने संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 40। 2.5 चेंडू हा रिप्ले तुमच्या समोर। अगदी चेंडू हाफ व्हॉली होता आणि ज्यावेळेला तुम्ही अशा फलंदाजाला हाफ व्हॉली टाकणार तर तुम्हाला जास्त वेळा सीमा पारच फेकून देईल। शेवटचा चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न, या चेंडू मात्र सुशांत यांनी थोडीशी गती काढून घेतली, टप्पा थोडासा मागे टाकला, निर्धाव चेंडूचे होते सांगता। पहिल्या डावाचा खेळ समाप्त। पहिल्या डावाखेर भवानीनगर सळवे धाव फलकावर धावा झाल्यात 40। 41 धावांचं लक्ष्य असेल टीम शीतपवाडी ब। 41 धावांचं लक्ष्य टीम शीतपवाडी ब। आमची सर्व स्पॉन्सर सध्या तुम्ही पाहताय स्क्रीनवरती, सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे। पहिल्या क्रमांकाचं प्राइज आमचे गोपीदादा सूर्यवंशी शेठ, द्वितीय पारितोषिक आमचे अनिलजी बागल साहेब, तृतीय पारितोषिक आमचे निलेजी कोळसकर साहेब, चतुर्थ पारितोषिक आमचे अर्थातच सचिन येळवे, आबा रेबा आर्यन पवार यांच्या माध्यमातून, दिनेश महाडिक साहेब यांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य, सचिन दादा म्हात्रे तनिक स्पोर्ट्स चषक सौजन्य। 40 धाबा स्कोर कार्ड मध्ये सजलेत आणि 41 धाब्याचं आव्हान आहे। बकरा चषक फर्स्ट प्राइज बकरा, सेकंड प्राइज 2 कोंबड्या, थर्ड प्राइज कोंबडा आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच 2 बॉग बियर। ही स्पर्धा तुम्ही पाहताय होळी निमित्त बकरा चषक 2024। जाऊया मॅचच्या दिशेने। आमचे सर्व स्पॉन्सर तुम्ही पाहताय बकरा सौजन्य, अमोल मानकर, शंकर साळुंके साहेब, माने सरकार, अगदी सामनावीर त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे।
गणपत सनस साहेब यांच्या माध्यमातून चेंडू हा स्पॉन्सर. त्याचबरोबर सचिन माने साहेब आपण पाहिलं तर अगदी मालिकावीर सौजन्य. आमचे दत्ता जाधव साहेब बेस्ट बॅट्समन स्पॉन्सर. बेस्ट गोलंदाज मयूर घारे, नवनाथ कोळेकर शेठ, संतोष जाधव शेठ, रमेशजी बोत्रे आमचे कुंबडा सौजन्य, महान वर्मा त्यांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक, अमर कदमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सहकार्य केले, आणि अक्षय शिंदे पप्पू पाटील कूलर सौजन्य. मॅच दिशेने जातोय. 41 धावेचं आव्हान. पहिला चेंडू मैदानामध्ये. हो, पहिला चेंडू अगदी यॉर्कर, जिथे बॅट सरळ बॅटीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सचिन माने सध्या आपण पाहिलं तर अगदी स्ट्रायकिंगला. आमचे स्पॉन्सर आहेत अगदी रेड लेबलचे, आज मोठ्या फटक्यांसाठी जात असतील सध्या आपण पाहिलं तर अगदी तयार आहेत. त्यांना रेड लेबल फटकाच मारावा लागेल मोठ्या धावेसाठी. सुरेख फटका. तुलसी अश्वगंधा मिळून अगदी रेड लेबल फटका. लाजवाब. काय फटका खेळलाय. सेहत के लिए अच्छा होता. अप्रतिम फटका 6 धाव्यांसाठी, आणि संघाची धावसंख्या 6 ने अगदी सुरुवात होते. अखेरीस लगावले आपण पाहिलं तर सचिन माने की पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे खजिनदार आहेत, आणि धावा जरूर मोजतील आता. चेंडू येतोय मैदानामध्ये इकडून. चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. षटकार जरूर आला अभिच्या विरोधामध्ये, अलेक्सच्या विरोधामध्ये. यावेळी थोडासा बाहेर ठेवला चेंडू आपण पाहिला. अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी व्हाईट बॉल. +1 येते. तब्बल 2 धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या आपण पहिली तर अगदी 8 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजले 8. बॅट यावी मात्र अगदी इनसाइड आउट आहे. खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय, मात्र तोपर्यंत अगदी 2 धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. कंप्लीट 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट झालेत. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली थोडीशी पुढे ढकलली जाते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 10 या आकड्यावरती. 10 ऑन अ स्कोर कार्ड. 10 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक मिडॉनला अगदी यावेळी मात्र इनके अगदी चेंडू गॅदर करतोय, फेकतोय. मात्र एक चिकी धाव, एक चोरीची धाव कंप्लीट केली खूप वेगाने. 41 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. जर 41 धावा करायचं असेल तर 100% मॅच मध्ये एफर्ट्स द्यावे लागतील. बॅटिंग एक चमत्कार करावा लागेल. जिथे आहे चमत्कार तिथे नमस्कार प्रत्येक जण उभा राहून करू शकतो. मात्र या मॅच मध्ये आज भवानीनगर सर्वे संघासमोर 2 हात करून त्यांना आव्हान द्यावं लागेल. ओहो, अप्रतिम फटका. कदाचित अंतर होतय फार. छोटा तीर वार करे गंभीर, निघून जातोय. येतोय षटकार. अप्रतिम फटका. आता मात्र टीमची अपेक्षा वाढली. टीम सांगते आणखीन एक येऊ दे, वन्स मोर येऊ दे. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 79. त्यानंतर अगदी निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी जिथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ अगदी समाप्त होतोय. आणि 12 चेंडू विजयासाठी 24 धावेची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा.
12 चेंडू अगदी 24 धावेची गरज आहे. सध्या मॅच ऑन आहे. मी म्हणेल या मॅच मध्ये सीतापडी संघ अगदी ऑन आहे, कारण की 12 चेंडू 24 या मैदानामध्ये नथिंग आहेत. आणि आज चांगली गोलंदाजी राहिली सीतापडी टीमची, म्हणून की काय आज कमी धावसंख्येवरती थांबवले या टीमनं भवानीनगर सर्वे या संघाला. दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर यावेळी आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धावा ऍड होते. व्हाईट +1 तब्बल 2 धावा. आज सीतापडी संघ बोलत असेल धावा येऊ देत, कशाही येऊ देत, त्या महत्वाच्या आहेत त्यांच्यासाठी. व्हाईट +1 व्हॉट हॅपन, नाही मी नाही बघितलं. व्हॉट हॅपन, हो पडल्यानंतर थोडासा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धावा ऍड होते आणखी टीमच्या टोटल मध्ये. सध्या आपण पाहिलं तर आज अगदी कजून गोलंदाजी करावी लागेल. धावा बऱ्याच कमी आहेत. एक चांगलं टार्गेट सेट करता आलं. ओहो अगदी स्टंप लाईन मध्ये फसले गेले, स्लो पण टाकल्या. या खेळाडूला आपण पाहिलं तर सातत्याने आपल्या टीमचं नाव घेऊन एक बेस्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती आहे आणि आजही महत्वाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपली फिरकी दाखवतोय. ओहो यावी इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये. कव्हरचा खेळाडू कॅच त्याच्या हातामध्ये बसत नाहीये. चेंडू पर्यंत तो पोहोचला नाहीये, मात्र तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न अगदी पूर्ण केले जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिले. सचिन माने हे तो मॅच आहे. सचिन मानेला या मॅच मध्ये सीतापडी संघासाठी 2 हात करून दाखवावेच लागतील. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती 22. यावेळी देखील बॅटच्या अगदी रडामध्ये फुटवर्क नाहीये. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव येते. धावा येत आहेत, धावा खर्च होत आहेत, धावा थांबत नाहीये, ते महत्वाचं आहे. सीतापडी संघ आज मॅच मध्ये एक चांगलं तगड्या सीतापडी ब संघ एक चांगल्या तगड्या मी म्हणेल स्टेजवरती उभी आहे. आज आतापर्यंत त्यांनी चांगला एक स्वतःचा बेस तयार केलाय. व्हाईट बॉल आणखीन एक येतो. एक्स्ट्रा धाव बऱ्याच खर्च झालेत. आता समीकरण पाहिलं तर 9 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. मॅच ऑन झाली हळूहळू आणि मॅच बनतीये हळूहळू. एक एक पाऊल पुढे जाईल तसं मॅच सूत्र उघडली जाते. क्रॉस बॅटेड केलाय, क्षेत्रक्षा वेगानं येतोय. चेंडू पकडला, निसटला. गोलंदाज नाराज असेल, खरंच प्रमोद नाराज असेल. प्रमोद शांत आहे की या मॅच मध्ये सीतापडी संघ आणि ज्या संघाला आम्ही हलक्यामध्ये घेत होतो ती संघ आता मात्र धाव संख्या बनवते. त्याच्यामध्ये मिसफिल्ड होत आहेत. आज कुठलंही नाणं वाजत नाही या टीमच्या दिशेनं. आज कुठलंही पारड झुकत नाही या टीमच्या बाजूनं. आणि या भवानीनगर सर्वे संघाला सध्या मात्र अगदी अडचणीमध्ये पाहतोय. अगदी सचिनने या अडचणी आज वाढवलेत बॅटिंग करत असताना. यावेळी उचलण्याचा प्रयत्न पॉइंटला आहे खेळाडू. कॅच साठी तो गेला, कॅच पकडली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय सचिन माने बॅक टू द डकआउट. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवरती आणि सुमित गेल्या सध्या मैदानामध्ये दाखल होतोय. सीतापडीचा जर वैशीपणानं आपण पाहिलं जर्सी पॅटर्न एक वेगळाच राहिला. या बेसी अगदी डार्क पिंक, बेबी पिंक, लाईट पिंक असे संपूर्ण 3 शेड आहेत या टीमचे. यावेळी चेंडू पडला बाहेर, टर्न फसला सुमित. यावेळी मात्र अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं फसला गेला, थोडासा बॅट स्विंग केली. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी
चेंडू पडल्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी अचानक 2 वर जावी असा चेंडू राहिल्यानंतर नंतर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ संपतोय. समीकरण आपण पाहूयात 6 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. सहा चेंडू 13. 6-13 हे समीकरण मॅच मध्ये ऑन आहे. लेट्स सी या मॅच मध्ये काय घडतंय. 6-13 एनके सध्या मात्र गोलंदाजीसाठी. चेंडू पडला थोडासा आपण पाहिलं तर कट होते पडल्यानंतर बाहेर टर्न झाला. तदनंतर आपण पाहिलं तर आता 5 चेंडू 13 धावेचं आव्हान आहे. तर बॅटिंग लाईनअप मजबूत असणं किंवा टच मध्ये असणं प्रॅक्टिस मध्ये असणं का महत्वाचं आहे. हल्लीचं क्रिकेट आपण पाहिलं तर वेगळ्या लेवलला गेलंय. हल्ली क्रिकेटमध्ये तुम्ही जर घडलात बनलात तर तुमच्यासाठी चांगले व्यासपीठ आहेत. हल्लीचं क्रिकेट अगदी टीव्ही वरती सोनी या चॅनल वरती दाखवलं जातं. एवढं मोठं सध्या टेनिस क्रिकेट झालंय. ओ हो 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 वॉट अ कॅच काळजी घ्यायची. डोक्याला लागलंय का बघायचं प्लीज. काळजी घ्या. अप्रतिम कॅच. खरं तर थोडंसं असं वाटलं की डोक्याला लागतंय की काय. मात्र स्वतःला सावरलं आणि त्यानंतर थोडस आपण पाहिलं तर स्पर्श झाला डोक्याचा भाग जमिनीला. तब्बल धावसंख्या अगदी समीकरण 4 चेंडू आणि अजूनही 13 धावा हव्यात विजयासाठी. 4 चेंडू 13 धावा हे समीकरण मात्र सध्या मॅच मध्ये ऑन ठेवलंय. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी ऑन साइडला खेळून खेळलाय. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. एकाच धावेची समाधान. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे चेंडू आणि अगदी अप्रतिम फटका. मॅच ची कहाणी बदलते की काय. हो बदलते. षटकार आहे. लेट्स सी मॅच मध्ये काय घडतंय. समीकरण पाहूयात. 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. 2 चेंडू 6 धावा हे समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये. 2-6 मॅच बनवली आहे पूर्णपणे. बनली आहे मॅच पूर्णपणे. दोन सहा मॅच ऑन. हो यावेळी मात्र मिड विकेट रिजनच्या अगदी जवळ. थोडक्यासाठी असं वाटलं की या मॅचचं चित्र स्पष्ट होते की काय. एक चेंडू 6 मॅच झाली ऑन. 1 चेंडू 6 धावेची गरज. एक 6 टप्पा बदलला तर मॅच बदलते. टप्पा बदलला तर कार्यक्रम होतोय. कार्यक्रम झाला तर इतिहास घडतोय. इतिहास घडला तर हेडलाईन बनते. एका टप्प्याचा विषय. लेट्स सी टप्पा बदलतोय का टप्पा पडतोय का की टप्पा
घेऊन कार्यक्रम करतोय. ओहो, चांगला चेंडू वेगाने टाकला. अगदी विजय राहिला संघ. अर्थातच आपण पाहिलं तर भवानीनगर सर्वे संघ या मॅच मध्ये राहिला विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक सिद्धपडी संघाने या मॅच साठी लगेच दाखल व्हायचे. सर्वे 11 सर्वे